सांगली येथील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा आदर्श पुरस्कार घोषित करण्यात आलाय। यंदाचा पुरस्कार वितरण बुधवार दिनांक 11 रोजी सकाळी 11 वाजता इनामधामनी येथील विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकमध्ये दिला जाणार आहे। संस्थेच्या सचिव मालुश्री पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त यावेळी आदरांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव गगनराज पाटील यांनी माध्यमांना दिले। ते म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंब व मुलांना प्रगतीपथावर नेणाऱ्या मातांचा या निमित्ताने सन्मान केला जातो। दरवर्षी संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मातांचा यात समावेश असतो। यंदा हिराबाई पाटील शिराळा, सुनीता मुळी वाळवा, वनिता कोळी कडेगाव, प्रतिभा जाधव पलूस, छाया माळी तासगाव, बेबीताई पठाण खानापूर, अरुणा पाटोळे कवटे महांकाळ, शोभा सकळे मिरज, सुमन राजपूत मिरज शहर, शहनाज बारसकर सांगली शहर, कमलबाई पाटील, कमल कांबळे जत यांना पुरस्कार देण्यात येईल। तसेच कमल पाटील यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी सांगलीकरांनी उपस्थित राहावे। नमस्कार, मी राजेश्वरी गगनराज पाटील बोलते। आपल्या संस्कृतीत आई हा शब्द खूप मोठा आहे। आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नाही, तर समाजाला दिशा देणारी, घडवणारी व्यक्ती आहे। आपण नेहमी यशस्वी लोकांबद्दल बोलतो, पण त्यांच्या मागे उभी असलेली स्त्री, आई, तिचा संघर्ष, तिचा त्याग याकडे आपले दुर्लक्ष होते। आणि म्हणूनच राजमाता जिजाऊ आदर्शाई पुरस्कार ही संकल्पना जन्मास आली। आपल्या समाजात अशा अनेक आदर्शाई आहेत, पण त्यांचा अनुभव नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे। आपल्या माता आपल्यासाठी आपली स्वप्ने, इच्छा बाजूला ठेवून परिस्थितीशी संघर्ष देत आपल्याला संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देतात। आणि म्हणूनच त्या मातांच्या संघर्षाला, त्यागाला, प्रेमाला एक व्यासपीठ मिळावं यासाठी आपण दरवर्षी राजर्षी शाहू शिक्षण संस्था यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ आदर्शाई पुरस्कार यांनी त्या मातांचा सन्मान करतो। धन्यवाद।